आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर बटर मसाल्याची रेसिपी. ह्या रेसिपीला जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलात, अगदी मी जशी दाखवते तशा स्टेपनी फॉलो करून बनवलात, तर तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही ही रेसिपी घरी बनवली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनून तयार होतो. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे घट्ट दाटसर दही. त्यासाठी 1 वाटी दही चाळणीत ठेवलं होतं, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. साधारणतः अर्धा तास चाळणीवर तसंच ठेवा, सगळं पाणी निथळून जाईल. त्याचबरोबर 1 चमचा घेतलेला आहे मी बेसन आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर काही आपल्याला मसाले लागणार आहेत. त्यात आहे 1 छोटा चमचा जीरा पावडर, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 छोटा चमचा चाट मसाला आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी हलकीशी भाजून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी चवीनुसार मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस. हे सगळं मसाले आपले मिक्स करून घ्यायचे आहेत. मॅरिनेशनला हे इतकेच मसाले पुरेसे आहेत. आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत. पाणी वगैरे टाकायची काही गरज नाहीये. दह्याच्या ओलाव्यानेच हे सगळं छान मिक्स होऊन जाईल. बघू शकता अगदी छानपणे मिक्स झालेलं आहे. पाण्याची अजिबात गरज लागलेली नाहीये. हे आपलं मसाला जो तयार झालेला आहे, त्यात आता 1 शिमला मिरची जाड्या जाड्या क्यूब्समध्ये कापून टाकलेली आहे. अर्धा कांदा आहे क्यूब्समध्ये कापलेला आणि त्याचबरोबर 1 टोमॅटो चौकोनी आकारात आपलं जाड आपण कापून घेतलेलं आहे. आता हे ज्या भाज्या आहेत त्या आपण आधी मिक्स करून घेऊया. छान त्याला मसाला जो आहे ना सगळीकडे लावून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आता पनीर टाकायचं आहे. पनीर साधारणतः 200 ग्रॅम घेतलेला आहे. तोही अशा क्यूबमध्ये कापलेला आहे. चौकोनी आकारात कापायचा आहे किंवा तुम्हाला कोणत्याही आकारात जर पनीर कापायचं असेल ते तुम्ही कापू शकता आणि अगदी अलगद आपण त्याला मिक्स करणार आहोत. पनीर तुटता कामा नये. आता इथे साईडला काय करायचंय, तुमच्याकडे जर कोळसा असेल तर कोळसाही घेऊ शकता किंवा असा दालचिनीचा 1 तुकडा घ्यायचा आहे आणि चांगलं गॅसवर आहे ना त्याला भाजून घ्यायचंय, जाळून घ्यायचंय त्याला आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना खूप छान येतो. त्याचा धूर द्यायचा आहे आपण पनीरला. छान असा स्मोकी फ्लेवर येतो. जर कोळसा असेल तुमच्याकडे तर कोळसा वापरा. जर कोळसा अवेलेबल नसेल तर असा दालचिनीचा तुकडाही टाकू शकता. छान असा फ्लेवर येतो त्याला. छान आता भाजून घेतलेला आहे आपण, लाल झालेला आहे. त्याला पनीरमध्ये टाकायचं आहे आणि 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि झाकून 15 मिनिटं त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे दालचिनीचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो खूप छान आपल्या पनीरमध्ये उतरतो. आता इथे साईडला मी बटर गरम करत ठेवलेला आहे. 1 चमचाभर बटर मी घेतलेला आहे. चांगलं गरम केलंय. आता हा दालचिनीचा तुकडा जो आहे काढून टाकायचा आहे. 15 मिनिटं छान त्याला धुरामध्ये त्याला स्टीम करत ठेवलं होतं मी. आता ह्या बटरमध्ये आपला जो मसाला आहे ना तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. पनीरला छान असं कलर चेंज होईपर्यंत, हलकंसं लाल तांबूस कलर येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. हलक्या हाताने अगदी त्याला मिक्स करायचं आहे आणि झाकून 2 मिनिटं त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तोवर आपण इथे फोडणीला दुसरी तयारी करून घेऊया. इथेही मी 1 चमचाभर बटर आणि 1 चमचा तेल टाकलेला आहे. त्यात 1 चमचा जिरं आणि बारीक चिरलेला 1 कांदा टाकलेला आहे. कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. तोवर आपण पनीरही बघूया. पनीरला छान कलर आला पाहिजे. साईड चेंज करायची आहे आणि दुसऱ्या साईडनी देखील कलर चेंज होईपर्यंत त्याला अगदी स्लो गॅसवरच ठेवायचं आहे. फास्ट ठेवू नका. स्लो गॅसवर आरामात त्याला कलर चेंज होऊ द्या. हलकासा बेसनचा जो कच्चेपणा आहे ना तोही त्याचा निघून जाईल. आता हे कांदाही आपला छान गुलाबी झालेला आहे. त्यात 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकते आणि आलं लसूण पेस्टही छान परतून घ्यायची आहे. त्याचा उग्र वास जायला पाहिजे. आता आलं लसूण पेस्ट आपली परतून झालेली आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. जाड्या जाड्या क्यूब्समध्ये कापून त्याला मिक्सरला फिरवून घेतलंय. अजिबात पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये मिक्सरमध्ये. अशीच त्याची पेस्ट करायची आहे आणि आता त्याला झाकून 5 मिनिटं एक वाफ काढायची आहे. टोमॅटोचाही कच्चेपणा जाणं खूप गरजेचं आहे. पाणी त्याचं आटलं पाहिजे आणि तेल जे आहे छान बाहेर आलं पाहिजे. आता इथे आपलं पनीरही दोन्ही साईडनी छान आपला कलर चेंज झालेला आहे. गॅस बंद करून त्याला साईडला ठेवूया
आता इथे जे आपले मसाले आपण त्यात टाकणार आहोत, त्यात टाकायचं आहे हळद, गरम मसाला, घरगुती लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर काळी मिरी पावडर आणि कसुरी मेथी. आता हेच सगळे मसाले आपण मॅरिनेशनलाही घेतले होते आणि तेच मसाले ग्रेव्हीतही आहेत. काही आपण एक्स्ट्रा मसाले त्यात टाकत नाही आहोत. हे ते आहेत. चव अप्रतिम येते. काही वेगळं टाकायची गरज नाहीये. छान आपण परतून घेतलेलं आहे. झाकून त्याला 5 मिनिटं तेल बाहेर पडण्यासाठी आपण त्याला ठेवणार आहोत. छान त्याचं तेलही खूप छान सुटलेलं आहे. आता ज्यात आपण मॅरिनेशन केलं होतं ना, त्यात थोडंसं पाणी टाकून मी ते मिक्स करून घेतेय आणि अजून थोडं आपल्याला पाणी लागणार आहे मसाले जे आहेत ना आपले छान परतण्यासाठी. तर त्याच मसाल्याच्या मॅरिनेशन मध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतेय, म्हणजे आपले मसाले करपणारही नाहीत आणि तेलही छान बाहेर पडेल त्याचं. खूप सुंदर अशी आपली ग्रेव्ही बनून तयार होते, दाटसर आणि एकदमही पातळ नाही की एकदमही घट्टसर आपली ग्रेव्ही नाही करायची. मसाला जो आहे छान दिसला पाहिजे. आता ह्यात आपण मीठ टाकायचं आहे. लक्षात असू द्या आपण मॅरिनेशन मध्येही मीठ टाकलेलं आहे, म्हणून अगदी कमी मीठ टाकलेलं आहे ह्यातही मी. कोथिंबीर टाकून पुन्हा परतून घ्यायचंय आणि झाकून त्याला एक उकळी येण्यासाठी साईडला ठेवायचं आहे स्लो गॅसवर 5 मिनिटं. आता 5 मिनिटं झालेली आहेत. 5 ते 7 मिनिटं छान उकळी आलेली आहे त्याला. तेलही बघू शकता छान सुटलेलं आहे. मस्त आपली ग्रेव्ही जी आहे बनून तयार आहे. आता ह्यात आपलं जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते टाकायचं आहे. खूप सुंदर असं छान कलर आलेला आहे पनीरला देखील. छान मसाल्यात त्याला आता मिक्स करायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जर ही कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवू शकता, किंवा मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकते आणि पुन्हा त्याला उकळवून घेते. म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे ना अगदी पातळही नाही होत आणि घट्टही नाही होत. छान चपाती बरोबर किंवा भाताबरोबर आपण आरामात खाऊ शकतो अशी कन्सिस्टन्सी बनते. आता छान मिक्स करून वरती कोथिंबीर टाकून पुन्हा 5 ते 7 मिनिटं झाकून साईडला ठेवायचं आहे. फक्त एक उकळी काढायची आहे आपल्याला, बाकी काही नाही. सगळं शिजलेलं आहे छानपैकी. आता साधारणतः 5-7 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता छान तेलही बाहेर सुटलेलं आहे, बटरही मस्त बाहेर सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही ही मस्त तयार झालेली आहे. अजिबात पातळही नाही की एकदम घट्टही नाही. चपाती बरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. नान सोबतही अप्रतिम लागते ही ग्रेव्ही. आणि साधे बेसिक आपले मसाले आहेत. काही आपण वेगळं त्यात टाकलेलं नाहीये, पण जे मसाले आहेत ना टाकलेले, अगदी ही भाजी जी आहे ह्या प्रोसेसनी जर बनवलात अगदी रेस्टॉरंटला मागे काढेल अशी तुमची ही पनीर बटर मसाला बनून तयार होतो. सोबत चपाती, नान किंवा अगदी जीरा राईसही केला तरी अप्रतिम आपली ही भाजी बनून तयार होते. बेसिक मसाल्यापासून एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली पनीर बटर मसाला तयार आहे. एकदम साधी सोपी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह.